परंतु मुळशी पॅटर्न या चित्रपटात 8 वर्षापूर्वी जी गुन्हेगारी दाखवली त्याचे परिणाम आम्ही सगळे लोक भोगत आहोत. बाबा ज्या काय आलेल्या आहेत, प्रत्येकाला जे काही कामधंदेसाठी जे पुण्यामध्ये आलेले आहेत महिला, आमच्या तिथं ज्या महिला आहेत त्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी कामधंदा करतात ना, का त्या ह्या गोष्टीसाठी काम करतात की मी तो सीन दाखवणार आहे. प्रवीण तरड्यान दादांना मी स्वतः फोन केलेला होता. माझा फोन यदा कदाचित त्यांच्या काही कारणास्तव उचलला गेला नाही. त्यानंतर फोन उचलला नाही म्हणून त्याला पर्याय आहेत, तर मी व्हॉट्सअपला देखील मेसेज त्यांना केलेला आहे. आज तुम्ही जरी माझी वाईट घेत असाल तरी तुम्हाला जरी विचारलं की कोयते धरून पाळणारी मुलं तुम्ही तुमच्या मुलांना दाखवसाल का? काही दिवसांपूर्वीच मुळशी पॅटर्न 2 या चित्रपटाची घोषणा झाली. मात्र याच चित्रपटाच्या नावाला मुळशीच्या स्थानिकांनी विरोध केलाय. आपल्यासोबत मुळशीचे स्थानिक नागरिक आहेत. त्यांना मुळशी पॅटर्न या चित्रपटाला मुळशीचं नाव का नकोय, नेमकी काय कारणं आहेत हे सगळं समजून घेऊया. काय नेमकी कारणं आहे? स्थानिक म्हणून तुम्ही आवाज उठवताय. स्थानिक म्हणून आम्ही अशा पद्धतीने आवाज उठवतो की आज मुळशीत जी गुन्हेगारी दाखवली जाते पिक्चरच्या माध्यमातून, तशी वस्तुस्थिती नाहीये. खरा मुळशी तालुका हा वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा आहे, गडकोट किल्ल्यांचा आहे, त्याचप्रमाणे शूरवीरांचा आहे. असा तालुका दाखवणं आम्हाला अपेक्षित होतं. परंतु मुळशी पॅटर्न या चित्रपटात 8 वर्षापूर्वी जी गुन्हेगारी दाखवली त्याचे परिणाम आम्ही सगळे लोक भोगत आहोत. काय परिणाम पडले चित्रपटाच्या माध्यमातून? शहराची किंवा तुमच्या तालुक्याची नेमकी अशी काय बदनामी झाली? चित्रपटात ज्याप्रमाणे गुंडगिरी दाखवली, ज्याप्रमाणे एक्सटॉर्शन दाखवलं, त्यामुळे नवीन इन्व्हेस्टर तालुक्यात येत नाहीयेत. त्यांना असं वाटतं की इथे बाबा आलं तर गुंडगिरी, स्क्रॅपच्या माध्यमातून त्यांना धमकावणं असे प्रकार सुरू आहेत. इथे जे उच्च शिक्षित मुलं आहेत, आमच्या उच्च शिक्षित मुलांना हिंजवडी सारखी IT कंपनी आहे, तिथं आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि ह्याचा परिणाम सगळा मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे होतोय. त्याचप्रमाणे आमची जी मुलं आहेत त्या मुलांना बाहेरच्या तालुक्यातल्या मुली दिल्या जात नाहीत. नाही सोरीक जुळत, कारण ते म्हणतात मुळशीतली मुलंच अशी आहेत की जी बाबा एक्सटॉर्शन करतायत, खून मारामाऱ्या करतायत, त्याच्यानंतर ते जमिनीचा व्यवसाय करतायत, त्याच्यानंतर ते बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी, ज्या वाह्यात गोष्टी आहेत त्या वाह्यात गोष्टीचा संबंध सगळ्या माझ्या युवा पिढीशी जोडला गेलेला आहे. पण दादा, हा चित्रपट मुळशी पॅटर्न खरं तर 2000 म्हणजे 8 वर्षापूर्वी साधारण ते आला, त्यावेळेस तुम्ही नाही विरोध केला. त्यावेळेस मुळशीचं नाव एक चांगलं होईन म्हणून कळलं, पण ज्यावेळेस ज्यावेळेस पिक्चर आला त्यानंतर त्याच्यातली जी दाखवलेली हकीकत आहे ती पूर्ण चुकीच्या पद्धतीने दाखवलेली आहे. की आमच्या मुळशी तालुक्यातून रोजगारासाठी पुण्यामध्ये आलेल्या महिला, त्या महिला त्या पद्धतीने आहेत का? तुम्ही येऊन सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवतो की बाबा ज्या काय आलेल्या आहेत, प्रत्येकाला जे काही कामधंदेसाठी जे पुण्यामध्ये आलेले आहेत महिला, आमच्या तिथं ज्या महिला आहेत त्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी कामधंदा करतात ना, का त्या ह्या गोष्टीसाठी काम करतात की मी तो सीन दाखवणार आहे. त्याच्यामुळे आमच्या त्या तालुक्यातील महिलांची नावे बदनामी होते ना, ही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून येणारा जो काही चित्रपट असेल तर आम्हाला चित्रपटाला विरोध नाहीये. आम्हाला फक्त आमच्या मुळशीचं नाव जे वापरणार आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि आमच्या मुळशीची बदनामी थांबवली पाहिजे. बस आता या चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत प्रवीण तरडे, ते तुमच्याच मुळशी तालुक्याचे सुपुत्र आहेत. मग अशा पद्धतीने त्यांना वाईट वाटणार नाही का? म्हणजे एक आता माणूस म्हणून पण ते विचार करतील ना की बाबा आधीच माझ्या नावामुळे म्हणजे त्यांचा पिक्चर तर तो हिट झाला, पण आता मुळशी पॅटर्न 2 येतोय तर तोही हिट होईल आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या चित्रपटाला तसं नाव दिलंय. मग त्यांना तुम्ही भेटलात का? त्यांना सांगितलात का मुळशी पॅटर्न या नावामुळे असा त्रास होतोय किंवा असं झालंय? प्रवीण तरड्यान दादांना मी स्वतः फोन केलेला होता. माझा फोन यदा कदाचित त्यांच्या काही कारणास्तव उचलला गेला नाही. त्यानंतर फोन उचलला नाही म्हणून त्याला पर्याय आहेत, तर मी व्हॉट्सअपला देखील मेसेज त्यांना केलेला आहे. आजही माझ्याकडे ते तुम्हाला दाखवण्यासाठी आहे की ह्या संदर्भामध्ये आपण भेटावत म्हणून. आणि कारण ते पहिले मुळशीचे सपुत्र आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत. ते आज त्या चित्रपटाच्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ज्यावेळेला इतर देशामध्ये देशांतर्गत खेळण्यासाठी जातात त्यावेळेला जसं आपण 4 मित्र एकत्र येतो आणि मग विचारतो की बाबा तू कुठनं आलास, तेव्हा मी महाराष्ट्रातनं आलो. त्यावेळेला ते डायरेक्ट मुळशीचं नाव सांगितलं जात नाही. महाराष्ट्रातनं आलो. महाराष्ट्रातनं कुठनं आलं तर पुणे जिल्ह्यातनं आलो. मग पुणे जिल्ह्यातनं कुठनं आलं तर मुळशीचं आलं. म्हणजे एकंदरीत मुळशीचं नाव ज्या वेळेला घेतलं जातं त्यावेळेला प्रॉपरली विचारलं जातं, अरे तो मुळशी पॅटर्न गुंडांचा. म्हणजे कुठंतरी आमचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंवरती तो मुळशी पॅटर्नचा जो शिक्का लागून गेलेला आहे, मग तो खेळाडू राष्ट्रीय आहे का आंतरराष्ट्रीय याकडे पाहिलं जात नाही. पण तो मुळशी तालुक्यातील गुंड प्रवृत्तीचा तालुक्यातील तो खेळाडू आहे असं पाहिलं जातं तिथं कुठंतरी. आणि प्रवीण तरडे देखील एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आहेत, हेही मला त्यातनं नमूद करायचं. आता या चित्रपटाच्या नावावरच एवढा गदारोळ होतोय.
चित्रपट आल्यानंतर खरं तर त्या चित्रपटातून एक टॅगलाईन दिलेली आहे की तुमच्या भिंतीतील वाळूची गोष्ट, असं काहीतरी चित्रपटामध्ये असण्याची शक्यता आहे. काय त्या चित्रपटाच्या अनुषंगाने वाटतंय की बाबा या चित्रपटातून आता सध्या हे दाखवण्याचा प्रयत्न होईल? आता मला हा वाळू हा शब्दच माझ्यासाठी नवीन आहे, म्हणून त्यांची कल्पना आणि काल्पनिक काय पिक्चर काढणार आहे तो त्यांना माहिती आहे. कारण मागची त्यांची कल्पना एवढी होती की त्यांची जी काल्पनिक स्टोरी म्हणजे जी कथा होती ती ते त्यांच्या मुलासंग किंवा एखादा फॅमिली मेंबर स्वतःच्या लहान मुलांसंग बघू शकत नाही. आज तुम्ही जरी माझी वाईट घेत असाल तरी तुम्हाला जरी विचारलं की कोयते धरून पाळणारी मुलं तुम्ही तुमच्या मुलांना दाखवसाल का, तर तुम्ही म्हणणार नाही दाखवणार. जे संस्कार आपण त्याच्यावर देणार नाही. मग आम्हाला ते वाळू हा शब्द तर मुळशीकरांना नवीनच आहे, कारण आम्ही आमची इथं डस वापरतोय. पण कसं आहे ते माझ्या माहितीनुसार किंवा आता जेच पिक्चरचं अनालिसिस होतं त्याच्यानुसार विषय असा असतो की पिक्चरचा जो पूर्ण सिनेरो असतो किंवा तो त्याचा जो एंड असतो तो खरं तर प्रेक्षकांना वेगळ्या वळणावरती घेऊन जातो. त्यातून त्यांना दाखवायचं होतं की गुन्हेगारी किती घातक असते, गुन्हेगाराचा शेवट हा अंत कसा घातक होऊ शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो. अशा पद्धतीने गुन्हेगारीपासून अलिप्त राहण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. पण याला लोकांनी वेगळ्या पद्धतीने घेतला. तुम्ही आता या पिक्चरवरून देखील त्यांना किंवा ट्रोल करताय म्हणा किंवा त्यांना विरोध दर्शवताय, पण नेमके काय वास्तव आहे? विषय असा आहे की दारू विकणारा कधी घरी विकायला जातो का? तर दूध विकणारा घरी विकायला जातो. जसं जी चांगली गोष्ट आहे ती लोकांना, वारकऱ्यांना, प्रवचनकारांना त्याचं प्रबोधन करावं लागतं. ते प्रबोधन करून पण 100 4 जण ते अनुकरण करतात. पण विकृतीचं अनुकरण सर्रास केलं जातं, कारण की लहान मुलांवरती बाहेरचा प्रभाव जास्त होत असतो. म्हणून आपल्याला शिक्षणाची गरज आणि शिक्षकांची गरज पडते, म्हणून आपण आपली मुलं शाळेत पाठवतो. दादा, सध्या अशा काही कोणत्या गोष्टी आहेत ज्या खरंच मुळशीचं वैभव आहे, मुळशीचं खरं वास्तव आहे, मात्र ते आजपर्यंत कधी समाजासमोर किंवा मोठ्या पडद्यावरती आलं नाही आणि ते यायला हवं? ॲक्च्युली मुळशी तालुका हा वारकऱ्यांचा आहे, कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे आणि विद्यार्थ्यांचा आहे. या मुळशी तालुक्यामध्ये महाराष्ट्रातली 26 पैकी 16 IT कंपन्या आल्या 96ला. लवासासारखी सिटी होती, सहारा इंडिया होती, महाराष्ट्र व्हॅली आहे, अनेक नामांकित महाविद्यालय, शाळा, कॉलेज मुळशी तालुक्यात आहेत. इस्रो सारखं एक केंद्र येणार होतं, नासासारखं एक सेंटर येणार होतं. तुम्हाला सांगतो जगातलं भारी पक्षी अभयारण्य ते तिथं होणार होतं. अनेक मोठी मोठी धरणं आहेत जे पुणे शहराला, खालच्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्राला पाणी देतात. लवासासारखी सिटी आहे, अनेक पर्यटन स्थळे, अशी सगळी स्थळं. आता खरं तर त्यांनी सांगितलं की आता प्रवीण तरडे यांची कल्पकता नेमकी त्यावेळेस काय होती की त्यामुळे त्यांनी मुळशी पॅटर्न काढला आणि त्याच्या पिक्चर पाहिल्यानंतर आम्हाला कळालं की आमच्या यामध्ये मुळशीकरांची बदनामी होती. मात्र आता मुळशी पॅटर्न 2 येतोय, त्यांची कल्पना काहीतरी वेगळी असू शकते. तुम्ही आताच पिक्चर येण्यापूर्वीच गैरसमज करून घेताय असंही होऊ शकतं. एकंदर त्यांच्याशी काही संवाद झालाय का, डायलॉग झालाय का, नेमकं काय दाखवणार आहे बाबा आमच्यातून, आधीच्याच पिक्चरमुळे आमची बदनामी झाली हे त्यांना सांगितलंय का तुम्ही? मला वाटतं तेवढे प्रगल्भता त्यांच्याकडे आहे, त्यामुळं आम्ही निमंत्रण द्यावं, त्यांनी यावं अशातला भाग नाही आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही जरूर वापर करा, पण त्यातून तुम्ही व्यवसाय करताना त्यातून आपल्या लोकांची, आपल्या समाजाची, आपल्या तालुक्याची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. शीतावरून भाताची परीक्षा कशी करणार? पण या चित्रपटाला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं. का होतं माहितीये का, दृकश्राव्य माध्यमांचं आणि अतिरंजितपणाचं नेहमीच कौतुक होतं. तुम्ही मिर्झापूर सारख्या वेब सिरीज का चालतात, लोकांना अतिरंजितपणा. ऑलरेडी लोक, आता मला राजकारणात नाही जायचं, पण त्यांना कुठेतरी एक मनोरंजनाचं साधन पाहिजे असतं, ते पण वैतागलेले असतात आणि अतिरंजित आणि सुरस, कल्पनारम्य या गोष्टींचं कायम कुतूहल राहतं. माझा बेसिक मुद्दा आहे, जर पहिला चित्रपट त्यांनी जेव्हा केला त्यातून ज्या चित्रण झालं त्यामुळं मुळशीच्या जनमानसावर परिणाम झाला, पण यातून बोध घेऊनही त्यांनी दुसरा चित्रपट का काढला? मग तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे, जर पहिल्या वेळेस तुमच्या तालुक्याची यामुळे बदनामी झाली तर मग तुम्ही दुसरा चित्रपट का काढता? तर तुम्ही आता याबाबत शेवटची तुमची भूमिका काय असणार आहे मुळशीकर? मुळशी बचाव समन्वय समिती स्थापन झालेली आहे. ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि ह्याच्यात प्रत्येक गावातला वाडी वस्तीवरचा मुळशीकर ह्याच्यात सामील झालेला आहे. आम्ही सनदसिद्ध मार्गाने चाललेलो आहे. संविधान मानणारे आम्ही सगळेजण मुळशीकर आहोत. आम्ही वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, इतिहास ऐतिहासिक आहे.
आता आम्ही सर्व शासकीय कार्यालय त्यांना निवेदन देतोय. जे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जे काही मान्यवर नेते मंडळी आहेत, विविध पक्षांचे आमदार असतील, खासदार असतील, केंद्रीय मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, यांना सर्वांना आम्ही निवेदन देतोय. ते निवेदन झाल्यावर आम्ही सेन्सॉर बोर्डकडे पण आम्ही त्याचं निवेदन देतोय. आणि मुळशी तालुक्यामध्ये एक जन आंदोलन उभं करतोय की आंदोलनाची हाक दिलेली आहे. बोलता बोलता यांनी राज्यमंत्र्यांचा देखील उल्लेख केला. अर्थात जे केंद्रामध्ये सध्या राज्यमंत्री आहेत, मुरलीधर मोहोळ तुमच्याच तालुक्याचे ते देखील आहेत. त्यांच्याशी भेट घेऊन याबाबत काही चर्चा झाली? त्यांची आम्ही वेळ मागितली पण ते अजून आम्हाला मिळालेली नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे पण हा विषय पोहोचवणार आहोत. एकंदरीत अशा पद्धतीने मुळशी पॅटर्न 2 या चित्रपटाला मुळशीकरांनी विरोध केलाय. त्यामुळे आता दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, यांच्या समोर मोठा प्रश्न पडलाय. त्यामुळे चित्रपटाचं नाव हे मुळशी पॅटर्न 2च राहणार का मुळशीकरांच्या आग्रहाखातर किंवा त्यांच्या विरोधामुळे या चित्रपटाचं नाव बदलतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थात तुम्हाला या सगळ्या चित्रपटाच्या विरोधावरून किंवा नावाच्या विरोधावरून काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बकर लाईव्हला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.